22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता। यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता। यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश होता, तर अनेक जण जखमी झाले होते। मात्र पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध चिघळले आहेत। दोन्ही बाजूंनी एकमेकांना चोख प्रत्युत्तर देण्याची विधानं होत आहेत। पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भारतानं त्याच्यावर तीव्र निषेध नोंदवला आहे। तसेच आता पाकिस्तानला अद्दल घडवणार असल्याची विधानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून सर्वच केंद्रीय मंत्र्यांनी केली आहे। त्यामुळे आता त्यांनी हे विधान केल्यानंतर युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे। या पार्श्वभूमीवर तिकडे पाकिस्तानमध्ये मात्र वेगळ्याच हालचाली सुरू झाल्याचं दिसून येत आहे। माहितीनुसार पाकिस्तानच्या आजी माजी राष्ट्रप्रमुखांसह अनेक नेते मंडळी व लष्करी अधिकाऱ्यांनी भारताला सडेतोड उत्तर देण्याची विधानं केली असताना दुसरीकडे काही नेत्यांकडून तणाव निवळण्यासंदर्भातही आवाहनं केली जात आहे। अमेरिकेनेही 2 वेळा मध्यस्थी करून दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे। या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसात नेमकं काय घडणार याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे। याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं असताना पाकिस्ताननं अचानक कराची आणि लाहोरची हवाई हद्द बंद केली आहे। इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान सरकारनं कराची आणि लाहोरची हवाई हद्द संपूर्ण मे महिन्यात रोज पहाटे 4 ते सकाळी 8 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा काही स्थानिक माध्यमांनी केला आहे। मात्र दिवसाच्या नेमक्या त्याच वेळी आणि फक्त 4 तासांसाठीच सुरक्षेचा मुद्दा कसा असू शकतो असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। दरम्यान कराची आणि लाहोरच्या हवाई हद्दी 4 तासांसाठी बंद ठेवल्यामुळे प्रवासी विमान वाहतुकीवर फार मोठा परिणाम होणार नाही असा दावा पाकिस्तानच्या हवाई उड्डाण विभागाकडून करण्यात आला आहे। या काळात सर्व प्रवासी विमाने पर्यायी हवाई मार्गाने वळवण्यात येतील असं नमूद करण्यात आलं आहे। दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं लागू केलेलं निर्बंध व कारवाईच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं देखील प्रत्युत्तरासाठी सज्ज असल्याचा दावा केलाय। त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत। दुसरीकडे सीमा भागात पाकिस्तानकडून पहलगाम हल्ल्यापासून रोज शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे, पण आर्थिक संकट आणि सिंधू जल करार रद्द झाल्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष्य अशा दुहेरी विवंचनेत सापडलेला पाकिस्तान युद्धासाठी खरंच सज्ज आहे का यावर आता चर्चा सुरू झाली आहे।